नमस्कार मैत्रिणींनो आणि बंधूंनो, तुमचे स्वागत आहे शेतकऱ्यांची बातमी या युट्यूब चॅनल मध्ये। आपण आज अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जिचा संबंध थेट आपल्या घरातील आई, बहीण आणि पत्नी किंवा लेकीशी आहे। आपण बोलतोय लाडकी बहीण योजनेविषयी। राज्य शासनाने एक नवीन जी.आर. जाहीर केला आहे। त्यामध्ये आता ई-केवायसी करणे खूप गरजेचे आहे। जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, कोण अपात्र ठरेल, कोण पात्र ठरेल, नवीन यादी तयार होते, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये ही योजना जाहीर करण्यात आली होती। योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगार, महिला, विधवा, घटस्फोट आणि अशा महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत देणे, त्यांच्या जीवनशैली सकारात्मक बदल घडवणे, स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आधार देणे। आजपर्यंत तब्बल 2 कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळतो। हे केवळ आकडे नाही तर ही 2 कोटी कुटुंबाच्या आशा आकांक्षा आहे। जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? आपण सर्वजण जाणतो की लाडकी बहीण योजना हप्ता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केला जातो, पण आता जुलै महिना संपला आहे तरी पण अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही। त्यामुळे सर्व महिलांना चिंता आहे, या महिन्याचा हप्ता आपल्याला कधी भेटणार। पण आता ऑगस्ट महिना सुरू झाला आहे। आता एक चांगली बातमी आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले आहे की जर जुलै महिन्यात हप्ता आला नाही तर तो पुढच्या महिन्यात 5 तारखेपर्यंत किंवा 8 तारखेपर्यंत जमा होईल। म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या 8 तारखेपर्यंत हप्ता जमा होऊ शकतो। ही योजना सुरू होऊन आता 1 वर्ष पूर्ण झाले आहे। जून 2024 पर्यंत 12 हप्ते महिलांना मिळाले। प्रत्येक महिन्यात एक हप्ता म्हणजेच 1500 रुपये इंटू म्हणून एकूण 18,000 रुपयाची मदत महिलांना मिळाली आहे, बहिणींना मिळाली आहे। यामुळे अनेक महिलांचा खर्च, मुलांची शाळेची फीस, औषधे, किराणा अशा आवश्यक गरजांसाठी हा पैसा वापरला जातो। आता महिलांना उत्सुकता आहे की 13वा हप्ता कधी मिळणार। 10 लाख महिला अपात्र कारण काय? इतकी मोठी योजना असल्यामुळे अर्जाची पडताळणी कठोर केली जात आहे। याच प्रक्रियेतून सुमारे 10 लाख महिलांना अपात्र ठरण्यात आले आहे। उत्पन्न मर्यादा ओलांडली होती, कुटुंबात दुसरी सरकारी मदत मिळत होती, बनावट कागदपत्र सादर केली, दुसऱ्या लाभार्थ्यांच्या नावावर पैसे घेतले जात होते। त्यामुळे शासनाने यांना तात्काळ योजनेमधून अपात्र केले आहे। महिला व बाल विकास विभागाला नवीन यादी तयार करण्याचे आदेश दिले गेले आहेत। सध्या संपूर्ण राज्यभरातील लाभार्थी महिलांची नवी छाननी सुरू आहे। ही योजना काही येत्या आठवड्यात प्रसिद्ध होईल। ज्या महिलांना योजनेतून वगळले गेले आहे त्यांनी अपडेट्स वर लक्ष ठेवावे आणि गरज असल्यावर नवीन अर्ज भरावा। लाडकी बहीण योजनेचे हप्ते केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून वेळेवर दिले जात आहे, पण बऱ्याच वेळा तांत्रिक कारणामुळे किंवा बँक प्रक्रियेमुळे पैसे थोड्या उशिराने जमा होतात। नियोजन पूर्ण झाले असून 8 दिवसाच्या आत किंवा उशिरा झाल्यास 8 ऑगस्ट 2025 पर्यंत हप्ता मिळेल। अनेक महिलांना SMS किंवा बँक OTP येत नाही तरी त्यांनी त्यांचं बँक खातं तपासावं। महिला या पैशाची काय करतात? या पैशाची मी मुलांच्या शिक्षणाची फी भरते, हे महिलांचं सांगणं आहे। मी स्वतःची नवीन साडी घेतली, घरात दरमहा थोडं शिल्लक उरायला लागतंय, कधी वाटलं नव्हतं की सरकार आपले एवढा विचार करेल। हेच आता या योजनेचं यश। जर तुम्हाला तुमचा हप्ता मिळाला की नाही हे तपासायचं असेल तर खाली स्टेप फॉलो करू शकता। तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता, त्याचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल। लाभार्थी स्थिती म्हणजेच बेनिफिट स्टेटस वर क्लिक करा, 3 आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर टाका, OTP टाका आणि खात्याची माहिती व्यवस्थित भरा। तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले आहेत तिथून तपासू शकता। नेहमी तुमचं बँक खातं अपडेट ठेवा, मोबाईल क्रमांक किंवा मोबाईल नंबर लिंक करून ठेवा। आधार कार्ड मध्ये नाव योग्य आहे का ते तपासा। हप्त्याचा मेसेज आला नाही तर खातं तपासा किंवा बँक अकाउंट तपासा। कुठल्याही बनावट कॉल लिंक वर क्लिक करू नका। मित्रांनो, लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदत नाही तर एक स्वाभिमान आहे आणि एक बळ आहे। जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर खाली कमेंट करा, माझी ही योजना सुरू आहे, आणि ही माहिती तुमच्या बहिणींना, मैत्रिणींना, आईला शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून।